पाहिजे, व्यसनमुक्त जीवन जगलं पाहिजे. अहो, शिवरायांच्या जीवनामध्ये त्यांना किती अडथळे आले हो. आग्र्याच्या सुटकेवरनं त्यांनी जीव धोक्यात घातला. त्यांनी लगेच ठरवलं का हो मी आत्महत्या करावी. अरे, आग्र्याची सुटका एवढ्यातून मी जाणार कसं, आत्महत्याच करतो ठरवलं नाही. पण आज थोडं काही होत नाही की आत्महत्या, परीक्षेला कमी मार्क पडले कर आत्महत्या, हे रागात बोललं कर आत्महत्या. काय चाललंय काय या महाराष्ट्रात. हो, दिलाय भगवंतानी एवढं सुंदर जीवन, तर जगाना चांगल्या प्रकारे, घ्या ना या जीवनाचं सार जाणून. अरे, जन्माला आलो पण करायचं काय, शांत बसा, हे जाणून घ्या. अहो, अनंत पाटील एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अहो, ज्या प्रकारे आपण वागणार आहे त्याच प्रकारे ईश्वर आपल्याला फळ देणार आहे. आणि या जीवनाचं सार काय हे जाणून घेऊन जगा. शिवरायांचा आपण अख्खा इतिहास नाही वाचला तरी चालेल, परंतु जेवढा वाचलाय, जेवढा माहिती, त्यातला एक तरी गुण आपण शिवरायांचा घेतला पाहिजे. मी सांगते, तुमचं जीवन एकदम सुंदर बनणार. अहो, आज कोणालाही राग येतात, काही झालं तरी राग येतो ना, राग आला की आत्महत्या करू वाटते. परंतु जर कोणाला राग आला ना, इकडे तिकडे न जाता कुणी शेजारीकडे जा, आत्महत्या न करता, कुणी घरदारावाल्याकडे जा, कुणी नातेवाईकाकडे जा, पण आत्महत्या करू नका, हे तुम्हाला विनंती करते. आणि जरी राग आला, जरी कुठं नाही जायचं ठरवलं तरी जामखेड जामवाडी या ठिकाणी नक्की या. जोपर्यंत राग आहे तोपर्यंत त्या ठिकाणी थांबा आणि राग शांत होईपर्यंत त्या ठिकाणी थांबा, परंतु आत्महत्या सारखा विचार मनामध्ये आणू नका. एवढेच एक तुम्हाला जाता जाता कळकळीची विनंती करते. आता 9 वाजलेत, त्यामुळे तसा आपला मगाच होता कार्यक्रम, परंतु ते म्हणले राहिले